भावप्रकाश व चरक संहिता या आयुर्वेदीय ग्रंथामध्ये पेरूच्या पानांच्या औषधीय गुणधर्माचे वर्णन आहे. ही पाने इतकी औषधीय आहेत की पचन संस्थेचे इश्यू, स्किन प्रॉब्लेम, इम्युनिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं ओरल हेल्थ प्रॉब्लेम्सवर पूर्वी याचा उपयोग केला जायचा. आता अशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ पानं आणि अस्वच्छ पानं वेगळी करायची आहेत. जवळपास 4-5 वेळा पाणी बदलून याला स्वच्छ करायचे आपल्याला. कोवळ्या पानांची वेगळी रेमेडी बनवणार आहोत, वेगळा उपाय, आणि जाड जुन्या पानांचा वेगळा उपाय इथं मी तुम्हाला करून दाखवणार आहे. कोवळ्या पानांचा वेगळा औषधीय गुणधर्म एका वेगळ्या पद्धतीने आपल्या दातांसाठी कार्य करेल. तुम्हाला काय करायचंय, तुमच्याकडे जर खलबत्ता असेल किंवा खलबत्ता नसेल तर तुम्ही छोट्या मिक्सरच्या भांड्यात देखील ही पानं वाटू शकता, किंवा एखाद्या फुलपात्रामध्ये किंवा वाटीमध्ये जरी तुम्ही ही पानं घेतली आणि लाटण्याने किंवा लाकडी रवीने तुम्ही दांड्याने याला छान कुटायचं आहे. आता खलबत्त्याच्या साहाय्याने हे छान कुटल्यानंतर काय होईल, याचा रस निघायला लागेल. कोवळ्या पानांमध्ये औषधीय रस असतो. आता याच्यामध्ये तुम्हाला साधारण 2 चमचे पाणी घालायचंय, जास्त नाही, अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने ही पानं टेचायची आहेत. ही पानं छान टेचून झाल्यावर अशा पद्धतीने रस वेगळा होईल आणि हा जो रस आहे, जो वेगळा झालेला आहे, या रसाचाच उपयोग आपल्याला आपल्या दाताच्या दुखण्यावर करायचा आहे. याच्यामध्ये एक कापसाचा बोळा घ्यायचा आणि कापसाचा बोळा छान अशा पद्धतीने या हिरव्या रसामध्ये भिजवायचा आहे. हा भिजल्यानंतर छान जड होतो, हिरवा रस त्याच्यामध्ये छान शोषला जातो. त्यानंतर हा काढून घ्यायचा आहे आपल्याला. छान पद्धतीने हा हिरवा रस अशा पद्धतीने तुम्हाला शोषला गेलेला या कापसाच्या बोळ्यामध्ये दिसतोय. आता एक चिमूटभर हळद घ्यायची एका चमच्यामध्ये आणि हा जो बोळा आहे हा हिरव्या रसाने भरलेला, तो या हळदीमध्ये अशा प्रकारे गोल गोल भरवायचा आहे. पूर्ण बोळा हा हळदीने भरला पाहिजे. आता या कापसाच्या बोळ्यात पेरूच्या पानांचा रस आणि हळद पूर्णपणे भरलेली आहे. आता तुम्हाला काय करायचंय, जो दात तुमचा दुखतोय किंवा हिरडीचा जो पोर्शन तुमचा खूप दुखतोय ना, तिकडे हा कापसाचा बोळा तुम्हाला ठेवायचा आहे. अर्धा तास तसंच तुम्हाला दाताखाली किंवा हिरड्यांच्या इकडे दाबून ठेवायचं आहे. यानंतर तुम्ही काही खायचं प्यायचं नाही. हिरड्यांचा प्रॉब्लेम असेल तर यात तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता आणि त्यानंतर हा तुमच्या हिरड्यांवरून तुम्ही फिरवू शकता किंवा जिथे हिरडी सुजली आहे, जिथून रक्त येतंय, तिथे हा ठेवू शकता.